पुढची कविता आमच्या कोकणात जसं आता हे सगळं आपण मे महिना अख्खा तुमच्यासमोर सादर केला, तसाच गणपती येतो, लोकांनी बुकिंग सुद्धा सुरुवात केली, संपली. फुल फुल पहिल्या तासात फुल. म्हणजे हल्ली लोक म्हणतात की अमेरिकेत जायचं असेल तर सहज होतं, गणपतीत कोकणात येऊन दाखव मग समजेल. एवढं सोपं नाही ते. हे जसं आहे ना तसं आमच्याकडे अजून एक दणक्यातला कार्यक्रम असतो, सोहळा असतो, म्हणजे होळी. होळी शिमगा म्हणजे भले भले किती मोठा ऑफिसर असो नाही तर किती छोटा ऑफिसर असो कामावर, तो साहेबाला सांगतो फार फार तर काय करशील, मला काढून टाकशील, एवढी चाललोय. होळी महत्वाची. देव घरात येणार म्हणजे काय साधी गोष्ट आहे माणसं. हां एवढा करू तर मग कशासाठी. तर त्याच होळीची एक गोष्ट छोटीशी 1 मिनिटाची प्रस्तावना. दोघांचं गावात आहे, लैला मजनू ही रांजा काय म्हणा, आणि त्या हळूहळू बबल होतं आणि ती प्रियसी प्रियकराला सांगत होते की मी तुला सांगत होते या भानगडी करू नको. आता मी काही गायक नाही, म्हणजे मी नरडेवाला आहे, गळेवाला नाही. या बाबतीत माझी आणि विनोदची युती आहे, आमची दोघांची युती आहे. आता अजूनही आपल्यावरती क्रेज आहे सामे सामे. तो पुष्पा आला आणि काय खरं नाही आपलं झालं. काय काय आता गेल्या 2-3 महिन्यात मुलं मुली जन्माला आली सगळ्यांनी तीच नावं ठेवली, पुष्पा. ते मेल फिमेल नंतर टाकू, ते दोन्हीकडे चालून जातं. किरण तसंच आहे ते पुष्पा. तर ती एक जराशी कविता चालीत म्हणण्याचा प्रयत्न करेन, समजून घ्या चुकलं तर. मी पहिलंच सांगितलं मी नरड्याचा माणूस आहे, गळ्याचा नाही. हां आणि हे बरं वाटलं मला. आता एक बोललात म्हणून सांगतो, माझी आई आहे समोर, माझी बायको सुद्धा समोर बसले, यांनी मला सर्टिफिकेट दिले की हा माणूस चांगल्या चालीचा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी जाऊ द्या सगळे, या आज आल्याचं सार्थक झालं माझं. अरे तुका माका कालमा बुडी बगल्यान माझ्या बापसान केल्यान वळी माझी वळी, आणि आवसाली सोडवूक तिचा फोडल्यान थोबाड फुकट गेलो बळी तिचो बळी. ह्या असा वरडून सांगते, जोरात सांगते, करा सांगते कोकणात. अरे तुका माका कालमा बुडी बगल्यान माझ्या बापसान केल्यान वळी, आणि आवसाली सोडवूक तिचा फोडल्यान थोबाड फुकट गेलो बळी. तरी तू का सांगित होतय, बरोबर लागलं सोय. तरी तू का सांगित होतय जागा ही बरी नाही रे पुढ्या, आणि गावभर बोंब वय व्हॉट्सअपचा काय खरा नाही रे पुढ्या, आणि फोटो काढलंस अपलोड केलंस फसलंय मी रे पोर साधी भोळी. मी भोळी माझी वळी झाली वळी, कॉल करू नको बापूस करीत वळी माझी वळी झाली वळी, कॉल करू नको तुझी करीत वळी. आता ती काय सांगते, गोड गोड बोललस रे, जुनी स्टाईल आहे, गोड गोड बोललस रे फशी माका पाडलस रे, मी पण भुललय रे खुळ्या. हापूसवानी दिसत तस तोंडवर हसत तस, दीपिकानी बाईजनी तू जुळ्या. काय वर्णन केला. हापूसवानी दिसत तस पोटभर हसत तस, दीपिकानी तू बहिणी जुळ्या. जवा जोड गोड बोलतस तू, जवा गोड गोड बोलतस तू चांदना पसारता, तुका बघून दिवस सुद्धा मावळूचो इसारता. गोड गोड बोलतस तू चांदना पसारता, तुका बघून दिवस सुद्धा मावळूचो इसारता. बाता मारलस मोठ्या मोठ्या सगळ्या होत्या खोट्या खोट्या, बातांका मी भुललय रे खुळी मी खुळी माझी वळी झाली वळी, कॉल करू नको बापूस करीत वळी माझी वळी झाली वळी, कॉल करू नको तुझी करीत वळी. आता बापसान याची जो काय सत्कार केला सत्यनारायण घातल्या ती कशी जमणार सांगा बघा. काय सांगू हाल तुका दाखियन गाल तुका, म्हणजे लय थोडवल्या. काय सांगू हाल तुका दाखियन गाल तुका, बापसान सडकून काढल्या. झाडवारी टोपली मिरच्यानी चाय पूड, हाताच्या गावात त्यांना चोपल्या. नवो कोरो ड्रेस माझो नवो कोरो ड्रेस माझो भांडेवाल्याक दिल्या.
नवो कोरो ड्रेस माझो भांडेवाल्याक दिल्यान लिपस्टिक शॅन्डल मोबाईल माझा भंगारवाल्याक इकल्यान लिपस्टिक शॅन्डल मोबाईल माझा भंगारवाल्याक इकल्यान पेजेवर आलो दिवस माझो बंद झालो चायनीज माझो लांब गेली माझ्यापासना पोळी रे पोळी माझी भळी झाली भळी कॉल करू नको बापूस करीत भळी माझी भळी झाली भळी कॉल करू नको तुझी करीत भळी. धन्यवाद. वाह वाह. काय चाल दाखवले ना आपल्याला मालवणी माणसाने. नाही फारच सुंदर झालं. चांगलं चालीचं हो. एकदा म्हणा मोठ्याने चांगलं चालीचं म्हणून. तर आपण ह्या महाराष्ट्राच्या कवितेवर येऊया.